केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेपूर्वीच लोकसभेत विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांचा गदारोळ. अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेस अडथळा आणत असल्याचा संसदीय कार्यमंत्र्यांचा आरोप. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांची अविश्वास प्रस्तावाची सूचना. प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत लोकसभेत न जाण्याचा ओम बिर्ला यांचा निर्णय. माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या कथित प्रसारणाविरोधात गुन्हा दाखल. हे पुस्तक छापलं किंवा प्रकाशित झालेलं नाही, पेंग्विन प्रकाशनाकडून स्पष्ट. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. 6 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार. नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटींचं दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये होणार सुधारणा. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. तर इंदापूरमध्ये रत्नपुरी मळ्यात नवी MIDC स्थापण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मंत्रालयात स्वीकारला पदभार. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा प्राधान्यानं पूर्ण करण्याची दिली ग्वाही. पक्षांतर बंदी आणि आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी निश्चित कालमर्यादा असणं आवश्यक. विशेष समितीचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं मत. काँग्रेसला धक्का देत उबाठा शिवसेनेच्या पाठिंब्यानं चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा. काँग्रेसच्या उमेदवाराचा एका मतानं पराभव करत भाजपाच्या संगीता खांडेकर झाल्या महापौर. आणि छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपाचे समीर राजूरकर तर उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ. नांदेडच्या महापौरपदी भाजपाच्या कविता मुळे तर उपमहापौरपदी